नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर काही प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत, जे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे असणार आहेत। चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया MPSC GK या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र राज्याची एकूण किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे? ऑप्शन आहेत अ 6, ब 4, क 9, ड 7। बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ 6। कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि नागपूर हे महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राची खालीलपैकी कोणती सीमा चुकीची आहे? ऑप्शन आहेत अ महाराष्ट्राच्या पूर्वेला अरबी समुद्र आहे, ब विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे, क गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे, ड वरीलपैकी सर्व पर्याय चुकीचे आहेत। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, वरीलपैकी सर्व पर्याय चुकीचे आहेत। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासन विभागात येत नाही? ऑप्शन आहेत अ सातारा, ब अहमदनगर, क कोल्हापूर, ड सोलापूर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब अहमदनगर। अहमदनगर हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो, तर पुणे विभागात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा व सांगली हे जिल्हे समाविष्ट होतात। प्रश्न क्रमांक 4, पूर्वीच्या कोकणातील कुलाबा जिल्ह्याचे नामांतर काय करण्यात आले? ऑप्शन आहेत अ सिंधुदुर्ग, ब रायगड, क अलिबाग, ड बृहन्मुंबई। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब रायगड। प्रश्न क्रमांक 5, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? ऑप्शन आहेत अ जळगाव, ब चंद्रपूर, क नंदुरबार, ड गडचिरोली। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड गडचिरोली। प्रश्न क्रमांक 6, गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे? ऑप्शन आहेत अ अजिंठा, ब सातमाळा, क गाविलगड, ड हरिश्चंद्र बालाघाट। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड हरिश्चंद्र बालाघाट। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? ऑप्शन आहेत अ बैराट, ब अस्तंभा, क हनुमान, ड साल्हेर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ बैराट। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते? ऑप्शन आहेत अ लोणावळा, ब चिखलदरा, क महाबळेश्वर, ड माथेरान। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब चिखलदरा। लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरान ही थंड हवेची ठिकाणे सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहेत। प्रश्न क्रमांक 9, नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो? ऑप्शन आहेत थळघाट, ब बोरघाट, क आंबोली घाट, ड कुंभार्ली घाट। बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ थळघाट। प्रश्न क्रमांक 10, भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेस कोणती डोंगररांग आहे? ऑप्शन आहेत सातमाळा, अजिंठा, ब
हरिश्चंद्र बालाघाट, क. गाविलगड टेकड्या, ड. शंभू महादेव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. शंभू महादेव. भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेस शंभू महादेव तर उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आहेत. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे? ऑप्शन आहेत अ. 90%, ब. 80%, क. 70%, ड. 50%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. 90%. प्रश्न क्रमांक 12. विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? ऑप्शन आहेत धारबाड, ब. आर्कियन, क. कडाप्पा, ड. विंध्यन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. आर्कियन. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रामधील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा. ऑप्शन आहेत अ. फोंडा घाट, आंबा घाट, बोर घाट, थळ घाट, ब. आंबा घाट, फोंडा घाट, बोर घाट, थळ घाट, क. बोर घाट, आंबा घाट, थळ घाट, फोंडा घाट, ड. थळ घाट, बोर घाट, आंबा घाट, फोंडा घाट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. फोंडा घाट, आंबा घाट, बोर घाट आणि थळ घाट. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? ऑप्शन आहेत अ. भीमा, ब. गोदावरी, क. कृष्णा, ड. पैनगंगा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. गोदावरी. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम घाटात उगम पावून अरबी समुद्रास मिळतात? ऑप्शन आहेत अ. तापी, सावित्री, काळू, ब. सावित्री, काळू, उल्हास, क. काळू, गिरणा, कुंडलिका, ड. सावित्री, उल्हास, गोदावरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. सावित्री, काळू, उल्हास. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती डोंगररांग कृष्णा आणि भीमा नद्यांचा जलविभाजक आहे? ऑप्शन आहेत अ. शंभू महादेव, ब. हरिश्चंद्र बालाघाट, क. सातपुडा, ड. सातमाळा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. हरिश्चंद्र बालाघाट. प्रश्न क्रमांक 17. नागपूर आणि अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखले जातात? ऑप्शन आहेत अ. मराठवाडा, ब. खानदेश, क. मावळ, ड. विदर्भ किंवा वऱ्हाड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. विदर्भ किंवा वऱ्हाड. प्रश्न क्रमांक 18. पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? ऑप्शन आहेत अ. आंबोली घाट, ब. फोंडा घाट, क. बोर घाट, ड. आंबा घाट. बरोबर उत्तर आहे आंबोली घाट. प्रश्न क्रमांक 19. खालील शिखराच्या उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा. ऑप्शन आहेत अ. अस्तंबा, साल्हेर, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, ब. साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंबा, त्र्यंबकेश्वर, क. महाबळेश्वर, अस्तंबा, साल्हेर, त्र्यंबकेश्वर, ड. त्र्यंबकेश्वर, साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंबा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंबा, त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 20. कोकणच्या दक्षिण सरहदीलगत कोणती खाडी आहे? ऑप्शन आहेत अ. वसई, ब. तेरेखोल, क. दाभोळ, ड. विजयदुर्ग.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब तेरेखोल। थँक यू फॉर वॉचिंग। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।